नाशिकमध्ये घरगुती गॅस टंचाई नसल्याची माहिती गॅस वितरक रघुभाई जोशी यांनी दिलेली आहे आणि दररोज भरलेल्या गॅस सिलेंडरचे ट्रक येत आहेत आणि रिकामी गॅस सिलेंडरचे ट्रक जात आहेत। तसंच दैनंदिन प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे। नागरिकांनी उगाच चिंता करू नये, काळजी करू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या संदर्भामध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी नाशिकच्या गॅस एजन्सीच्या बाहेर आहे। याच ठिकाणी जर बघितलं तर ग्राहकांना देखील सूचना प्रामुख्याने करण्यात आलेल्या आहेत। सरकारनं जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन गॅस एजन्सीच्या माध्यमातून केलं जात आहे। विशेषतः एक सिलेंडर डिलिव्हरी झाल्यानंतर 25 दिवस ऑनलाईन बुकिंग होत नाही हे देखील ग्राहकांना यापूर्वीच माहिती आहे। मात्र तरी देखील अनेक नागरिक बुकिंग नसताना देखील गॅस एजन्सीच्या बाहेर उभे राहतात। मात्र नाशिकमध्ये चित्र काहीसं वेगळं आहे। त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची गर्दी दिसत नाहीये। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे गॅसचा जो पुरवठा आहे तो देखील सुरळीतपणे सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे कुठलेही वितरण व्यवस्था जी आहे ती खंडित झालेली नाहीये। आता सध्याच्या घडीला हे रिकामे गॅसचे जे सिलेंडर आपण बघतोय ते नाशिक शहरामध्ये आणि जिल्हाभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी वितरण झालेलं आहे त्यांच्याकडनं जे खाली झालेले जे सिलेंडर आहे ते या ठिकाणी कलेक्ट केले जातात, एका ट्रकमध्ये भरले जातात। रात्रीच्या वेळेला हीच ट्रक ज्या ठिकाणी सिलेंडर पॅकिंग होतं, ज्या ठिकाणी गॅस त्यामध्ये भरला जातो त्या ठिकाणी हे सिलेंडर दिले जातात आणि पुन्हा एकदा पहाटेच्या वेळेला हे सिलेंडर गॅस एजन्सीपर्यंत भरलेल्या अवस्थेमध्ये येत असतात। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा स्वरूपाचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे कुठल्याही गॅस एजन्सीवर रिकामी गर्दी करू नये। जी 25 दिवसांची जी प्रक्रिया आहे ती या सगळ्या दरम्यान पार पाडावी लागणार आहे। एका सिलेंडरसाठीचा साधारणपणे 25 दिवसाचा जो कालावधी आहे तो होणं अनिवार्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।